नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. मी तुम्हाला मागे पाटाला पाणी आलेलं दाखवलेलं होतं. त्याच्यामुळं आमच्याकडच्या चाऱ्या, शेततळे वगैरे सर्व भरलेले दिसेल. आणि आज शनिवार आहे, त्याच्यामुळं आम्ही एका मारुती मंदिरात चाललेलो आहे. मी पहिला पण दाखवलेलं आहे ते. आणि मागच्या शनिवारी याच्यामुळं बनवला नाही मी व्हिडिओ किंवा मंदिरात याच्यामुळं नाही गेलो, कारण की आम्हाला सुतक पडलेलं होतं म्हणून. आणि बुधवारीच ते संपलेलं आहे आणि मग त्याच्यामुळं आज शनिवार होता, सुट्टी होती आणि त्याच्यामुळं आम्ही चाललेलो आहे मारुती मंदिरामध्ये. तर इथं आहे ना, आम्ही जे चाललेलो आहे, माझ्या बहिणीचं घर जे आहे गवळी शिवऱ्याला चाललेलो आहे त्या साईडला. तर हा MIDC एरिया होतोय, डेव्हलप होतोय नवीन, त्याच्यामुळं रस्त्याचे वगैरे भरपूर कामं चालू आहे. आता आम्ही गवळी शिवरा परिसरात आलेलो आहे आणि भरपूर तुम्हाला गर्दी दिसत असेल रस्त्यावर. भरपूर भाविक रिटर्न पण जात आहे, भरपूरशे मंदिराकडे पण जात आहे. आणि विशेषतः आहे ना, आजकालची जे जेनझी आहे ना, ते भरपूर दिसतात मंदिरामध्ये. साधारणतः जे 25 बिलो जे आहे, ज्यांचं वय 25पेक्षा कमी आहे, असे लोक भरपूर दिसतात, असे मुलं, म्हणजे जेनझी जी पिढी आहे ती. आणि महिला वर्गाचा पण भरपूर उत्स्फूर्त प्रतिसाद होता. आता तुम्ही बघू शकता, भरपूर लेडीज जाता आणि भरपूर सारे लोक श्रावणमध्ये काय करताना चप्पल वगैरे घालत नाही, बिना चपलीचेच जाता. आणि या मंदिरात भरपूर गर्दी होती आज. मी पहिल्यांदा आलेलो आहे श्रावणमध्ये, मागे आलो होतो पण तेव्हा इतकी गर्दी राहत नव्हती. आज तर गाडी त्यांनी बाहेरच पार्क करायला लावली होती. आणि भरपूर सारे आमच्या गावातले पण माणसं भेटले होते, भरपूर सारे रिलेटिव्ह पण भेटले होते. आम्ही काय दर्शनाची भरपूर मोठी रांग होती, त्याच्यामुळे आम्ही काय रांगेत राहून दर्शन घेतले नाही, मुखदर्शनच घेतले आणि निघालो. कारण याचं कारण असं होतं, आम्हाला घरी जाऊन परत बाजार पण करायचा होता आज शनिवार असल्यामुळं. आणि मुलं शाळेचा यायचा टाईम होतो, म्हणजे बस यायचा, तर त्यांना पण पिक करावं लागतं, त्याच्यामुळे लवकर निघायचं होतं. इथं आज रक्तदान शिबिर पण होतं. मला रक्तदान करायचं होतं पण थोडी घाई होती, त्याच्यामुळं रक्तदान मी काही केलं नाही. पण मागे एकदा मी 1 वर्ष आधी आलो होतो ना, तेव्हा इथं रक्तदान केलं होतं. श्रावणमध्ये आलो होतो का मारुती म्हणजे हनुमान जयंतीच्या वेळेस आलो होतो, ते आठवत नाही मला एक्झॅक्ट. पण तेव्हा रक्तदान केलं होतं मी. आणि मला रक्तदान केल्यानंतर थोडेसे नॉर्मल चक्कर पण आले होते. असो, आज या गावातला बाजार पण होता, तर बाजार पण भरपूर भरलेला होता. आणि साधारणतः 500 मीटरला, म्हणजे अर्धा किलोमीटरवरती गाड्या थांबवून ठेवलेल्या होत्या सर्व. तुम्ही बघू शकता किती 2 व्हीलर आहे इथं. आणि तो मेन रोड आहे आणि हा एक साईडनी जातो हा रोड. मग दर्शन वगैरे घेतले मी. माझ्या बहिणीची इथं आलो. बहिणीची तर हा नंदीबैल आलेला होता आणि हे माणसं आहे ना, भविष्य सांगत होते बरं का. त्याच्यामुळं भरपूर पब्लिक होती तिथं म्हणजे या नंदीबैलाच्या आसपास. आणि विशेषतः महिला वर्ग होता आणि दुपारचा टाईम होता, त्याच्यामुळं गावी म्हणजे गावामध्ये शक्यतो महिलाच जास्त असतात पुरुषापेक्षा. आणि हे लोक भविष्य वगैरे सांगता आणि महिला वर्ग खुश होतो एकदम त्यांच्या मनासारखं भविष्य सांगितल्यानंतर. पण हा नंदीबैल एकदम खतरनाक होता. याचे शिंग एकदम मोठाले होते, सजवलेलं तर एकदम भारी होतं. घागरमाळ, पायामध्ये पण घुंगरं, त्याच्यानंतर गळ्यामध्ये पण घागरमाळ, शिंग एकदम असे साळलेले होते व्यवस्थित प्रॉपर. त्याच्यानंतर आणि भरपूर सारा पितळाचा साज लावलेला होता नंदीबैलाला, एकदम भारी होता. आणि हे असं होतं, आज काय झालं होतं ना, तनू आणि गोपाल आज शनिवार असल्यामुळे त्यांची शाळा होती, त्याच्यामुळे ते काही घरी नव्हते. मग आम्ही काय करणार होतो ना, त्यांच्याकडे जाणार होतो शाळेमध्ये, कारण गोपाल तर आम्हाला भेटला होता. गोपाल घरी आला होता पण तनू काही आलेली नव्हती घरी. मग तनूकडं पण जायचं आहे आम्हाला भेटायला, कारण आता इतक्या लांब आलेलो आहे तर त्यांना भेटल्याशिवाय कसं जायचं ना, म्हणून. माझ्या बहिणीचं खळं पण आहे. ॲक्च्युली आमच्याकडं बैल वगैरे जिथं बांधताना त्याला खळं म्हणतात, तर खळं पण आहे. खळ्यामध्ये पण जाऊन आलो मी, त्यांचे गाय बैल वगैरे पाहून आलो. आणि नंतर तनूकडं आलो होतो. तर तनूकडं शाळेत आल्यानंतर तनूचे ह्या सर्व मैत्रिणी आहे आणि ह्या सर्व आपले व्लॉग बघता, त्याच्यामुळं तनू म्हणली की मामा यांना व्लॉगमध्ये घ्या. आणि तनूला फायनली बाय करून आम्ही निघालो होतो परत बहिणीची, तर कारण ती आम्हाला नाश्ता करणार होती, म्हणजे पोहे वगैरे करणार होती म्हणून. आणि तनूच्या चुलत्याचं त्यांचं घराचं काम चालू आहे आणि तनूनी त्यांनी हे घरावर साधारणतः सोलार बसवलेलं आहे. हे महावितरणला याची लाईट जाईल आणि जेणेकरून की बिल वगैरे कमी होईल. याचा हप्ता पण चालू असणार आहे काहीतरी, मी इतकी जास्त चौकशी केली नाही त्या गोष्टीची. आणि हे तनूच्या बहिणीने आराध्याने आणि तनूने झाडं लावलेले मला असं वाटतंय. मेनली हे आराध्याचेच झाड आहे. तनूची कझिन आहे, तिचं नाव आहे आराध्या.
आणि त्यांच्या घराचं काम चालू आहे त्याच्यामुळं भरपूर तुम्हाला पसारा दिसेल, पण आता ते घराचं काम चालू आहे म्हणून आम्ही बहिणीचीतून निघालो आणि दादा डोसा झालेला आहे एक. तर तिथं रस्त्यामध्ये मी मागे दाखवलं होतं तुम्हाला, तर तिथं डोसा खाल्ला आज, लोणी स्पंज डोसा, जो की एकदम भारी होता. ते झाल्यानंतर मी कॉफी घेतली होती, कॉफी अप्रतिम होती. आणि हा आजचा दिवस होता असा. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.